यापूर्वीचे माझे व्हिडिओ तुम्ही पाहिलेलेच असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 10वी-12वीच्या किंवा कुठल्याही परीक्षा आल्या की आपल्यावर फार मोठं दबाव येतो, टेन्शन येतं. अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. म्हणजे तो अगदी हुशार विद्यार्थी असो, मध्यम असो किंवा कच्चा असो. माझा अभ्यास झालेला नाही, आता मी काय करू? माझ्याकडे वेळ नाही आहे, आता संपलेलं आहे, परीक्षा तोंडावर आलेल्या आहेत, आता मी काय करू? माझ्या परीक्षा केंद्रावरचं वातावरण कसं असेल? कृतीपत्रिका मला अवघड जातील का? पेपर सोपे जातील की नाही? त्याचबरोबर खरोखरच मी या राहिलेल्या वेळामध्ये अभ्यासाचं काय करू? आणि परीक्षा अवघड गेली तर काय होणार? माझी टक्केवारी घसरणार का? घसरली तर माझे बाबा, आई, घरचे काय म्हणतील? माझे शिक्षक काय म्हणतील? आता मी याच्यातून मार्ग कसा काढू? असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये भुंगा करतात. परंतु यातूनही मार्ग मिळू शकतो. थोडंसं स्थिर राहा, चांगला विचार करा की मला वर्षभरामध्ये मी जे केलेलं आहे, मी ज्या वर्गात अभ्यासलेलं आहे, त्याचं फलित मी निश्चितच देऊ शकेल आणि राहिलेल्या वेळेमध्ये मला चांगल्या प्रकारे मार्क मिळतील, हा आशावाद मनी धरा. याच्यासाठी आपल्याला पुढं काय करावं लागेल, यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल. थोडंसं सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ अवश्य पहा.